त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम करतो ते ॲडव्होकेट विजय शिंदे, माजी सरपंच दुष्यंत शिंदे, त्याच सरपंच शिंदे, ॲडव्होकेट जयदीप शिंदे, उपसरपंच सुरेश निटके, केशव दिलीप वाघमारे, दत्तात्रय अजित पवार, तुषार पवार, दीपक शिंदे, सतीश काटे, साळुंखे, अनंत काटे, आकाश शिंदे, मुश्ताक बोलार, गौरी शिवराज शिंदे, मंथन साळुंखे, रोहन शिंदे, काटे, प्रकाश शिंदे, उपस्थित या पोलीस दलातली सर्व ज्येष्ठ मंडळी, गावातली सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण सहकारी बंधू, या ठिकाणी विविध कामाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. बरेच दिवस चर्चा चालू होती आणि चर्चा त्या ठिकाणी चालू असताना कोरोनाची पहिली लाट आली की ओसरली. आपण कार्यक्रम घ्यायचा म्हणला तोपर्यंत दुसरी लाट आली आणि त्यामुळे कार्यक्रम घ्यायला बराचसा कालावधी गेला. आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि सुरुवात होत असताना राज्य सरकारनं सुद्धा कोरोनाच्या बाबतीमध्ये काही निर्बंध केले. मास्कच्या बाबतीमध्ये बंधन नाही परंतु ऐच्छिक आहे. पण आता आपण काय केलं की पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि मग सगळे आता काही मास्क वापरत नाहीत. खरं तर अजूनही जगाच्या काही देशामध्ये कोरोना कमी आहे त्या ठिकाणी. तर आपण एकच आहे काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आणि राज्य सरकारनं निर्बंध शिथिल केल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पहिलाच कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये जाहीर होते ना, अतिशय उत्साहानं आपण कार्यक्रम घेतलेला आहे. कार्यक्रमाला आपण सर्व उत्साहाने या ठिकाणी आला, सर्व महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आले. सर्वांना अतिशय मनापासून या निमित्तानं धन्यवाद या ठिकाणी देतो. मूळ आपण कोरेगाव मतदारसंघामध्ये होता, पण 9 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पुनर्रचना झाल्यानंतर अनेक त्या ठिकाणी राज्यामधल्या मतदारसंघामध्ये काही बदल झाले आणि ते बदल घडत असताना मग एका तालुक्यात 2 मतदारसंघ झाले, 3 मतदारसंघ झाले. कोरेगाव तालुक्याचा विचार जर केला तर कोरेगाव तालुक्यामध्ये मूळचा हा तालुका सोशीपासून नागझरीपर्यंत 85 फूट लांबचा आहे आणि मग उत्तर भाग त्या ठिकाणी पैठण मतदारसंघाला गेला. मधला कोरेगाव, सातारा आणि खटावचा काय वासा हा कोरेगाव मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ झाला आणि कराड उत्तर या मतदारसंघासाठी मग कराड तालुक्याची 4 सर्कल, कोरेगावची 2 आपली सर्कल आणि सातारा 2 आणि खटाव 1 अशा प्रकारचा मतदारसंघ. ही पुनर्रचना होत असताना राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेकांनी आक्षेप घेतले की आम्हाला मान्य नाही किंवा आम्हाला अशा प्रकारचं पाहिजे. पण जो डिलिमिटेशनचा कायदा आहे की तो कायदा करत असताना लोकसभेनं त्या ठिकाणी त्या कमिटीला अधिकार दिले आणि त्यामुळे त्यात विशेष असे काही बदल होऊ शकले नाहीत. काही ठिकाणी बदल झाले, त्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झाला. कारण आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेस सातारचे 4 सर्कल होते. आदरणीय पी.डी. पाटील साहेबांचा एकंदर त्या ठिकाणी कायद्याचा अभ्यास याचा विचार करता आपण त्या ठिकाणी हरकत घेतली की सातारच्या या 2 सर्कलची त्या ठिकाणी काय आवश्यकता नाही, ते सातारा काही होऊ शकत नाही आणि ते त्या ठिकाणी मंजूर झालं आणि त्यामुळे हा मतदारसंघ या ठिकाणी झाला. मूळ कनेरखेडला मी त्याच्यापूर्वी काही कामानिमित्त इथं जाऊन त्या ठिकाणी आलो होतो, पण असं वाटलं होतं की हे गाव जायगाव हे आपल्या मतदारसंघामध्ये येईल. ते मतदारसंघामध्ये आले मला अतिशय त्या ठिकाणी आनंद झाला. माझा अभिमान वाटला की ज्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये मी 99-4ची निवडणूक लढली, त्याच कराड उत्तर मतदारसंघाच्या गावामध्ये कनेरखेड आलं की ज्या गावाला एक ऐतिहासिक परंपरा आहे. या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जी त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं रक्षण करण्यामध्ये जी काही मंडळी होती, प्रमुख घराणे होती, त्यामध्ये महादजी शिंदे यांचा फार मोठा सहभाग होता.
आणि त्याने अटकेपार त्या ठिकाणी दबदबा निर्माण केला होता. ते उत्तर भारतामध्ये जात असताना मग मध्य प्रदेशाची राजधानी त्यांनी स्थापन केली आणि तिथून सर्व राज्यकारभार त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. आणि मला निश्चित अभिमान वाटला की आपल्या या मतदारसंघ हे गाव आलेलं आहे. त्या ठिकाणी पहिली निवडणूक झाली, दुसरी झाली, तिसरी निवडणूक झाली आणि त्या काळामध्ये काही विकास कामं आपण त्या ठिकाणी करू शकतो. आपण बघितलं असेल की 19 सालची विधानसभा निवडणूक झाली, त्यावेळी आपण सर्वांनी मला सहकार्य केलं आणि त्यामुळे मी विधानसभेवर निवडून गेलो. ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस जर कुणी सांगितलं असतं की या राज्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं सरकारने मला खरं वाटलं नसतं. राजकीय परिस्थिती वेगळी त्या ठिकाणी होती. परंतु आदरणीय पवार साहेबांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचं. हे का दूर ठेवायचं तर ही मंडळी कारभार करत असताना पूर्वग्रहदूषित त्या ठिकाणी कामकाज करतात. आणि मग हे सरकार महाविकास आघाडीचं शासन त्या ठिकाणी 23 नोव्हेंबरला सुरुवातीला उद्धव ठाकरे साहेब आणि 6 मंत्री महोदयांचा शपथ झाला. मध्यंतरी बराचसा कालावधी गेला आणि 30 डिसेंबरला राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथ झाला आणि त्यामध्ये मला आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी संधी दिली. ही संधी देत असताना तुमच्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. तुमच्या सर्वांचं मला साथ मिळाली आणि त्यामुळं मी या मंत्रिमंडळात येऊ शकतो. माझ्याकडं माझ्या आवडीचा विषय सहकार, ज्या सहकार क्षेत्रामध्ये काम करतोय तो सहकार आणि पणन हा विषय आला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहे. कामकाज सुरू झालं, थोडं इकडं तिकडं सुरू झालं, तोपर्यंत आपण बघितलं असेल की कोरोनाचं संकट हे चीनच्या बाहेर पडले होते आणि आम्ही देशवासी असं म्हणायचो की आमच्या देशामध्ये कोरोना येऊ शकत नाही, आम्ही सक्षम आहोत, आमची इम्युनिटी चांगली त्या ठिकाणी. परंतु दुर्दैवानं हा आजार आपल्याही राज्यामध्ये आला, आपल्या देशामध्ये आला, पण राज्यामध्ये जास्त प्रमाणात आला आणि त्याला कारणही तशा प्रकारचं आहे. कारण आपल्या राज्याची राजधानी मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई त्या ठिकाणी. आणि जगामध्ये येणारी सर्व जी त्या ठिकाणी जी विमानाची वाहतूक आहे, प्रवासी कुठेही जायचं असेल तर पहिल्यांदा मुंबईमध्ये उतरतो, मुंबईतून पुन्हा तो परदेशामध्ये जातो आणि त्यामुळं या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर त्या ठिकाणी झाला. दुर्दैवानं अनेक जण आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले. आज आपण बघतो की पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्या कटू आठवणी आपल्या नजरेपुढे आल्या तरी आपल्या अंगावर शार आहेत. अनेक सहकारी आपले नातेवाईक त्या ठिकाणी सोडून गेले, अनेकांना त्या ठिकाणी मेडिकलच्या सुविधा मिळू शकल्या आहेत. पहिल्या लाटेत जर आपण बघितलं तर निव्वळ शासकीय जी त्या ठिकाणी दवाखाने, शासकीय हॉस्पिटल आहेत तेव्हा राजाभाऊ आमचे सभापती होते. या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आणि कॉटेज आणि सिव्हिल हॉस्पिटलनी काम त्या ठिकाणी. आपण सातारला जम्बो कोविड सेंटर त्या ठिकाणी चालू केलं. मग इतर गावामध्ये काही कोविड सेंटर त्या ठिकाणी सुरू झाले. पहिल्या लाटेमध्ये आपण बघितलं तर खासगी डॉक्टर त्या ठिकाणी पुढे कोण आला नाही, पण नंतर लक्षात आलं की आता हा आजार एवढा त्रासदायक त्या ठिकाणी नाही आणि मग पुन्हा दुसऱ्या लाटेमध्ये काही खासगी डॉक्टर्स त्या ठिकाणी पुढे आले, सुविधा द्यायला लागले. जी मंडळी या आजारामुळे दगावली त्यामध्ये जवळजवळ 70% मंडळी दुर्लक्ष आणि भीती याच्यामुळे गेली. लोकांना वाटायचं की कोरोना झाला म्हणजे आता काय आपल्या घरावर बहिष्कार टाकणार, आपल्या त्या ठिकाणी आपल्याला कोण भेटणार नाही, आपल्याला त्या ठिकाणी जेवण वेगळ्या ताटलं देणार, वेगळे त्या ठिकाणी कपडे वापरायचे. आणि मी बऱ्याच वेळा तेव्हा सांगितलं की माझ्यावर पालकमंत्री जबाबदारी असताना मी बऱ्याच वेळ प्रयत्न सांगायचं की आपला एकंदर आयुष्याचा विचार करत 14 दिवस काहीच नाहीत ना. आपण सहज एखाद्या पाहुण्याच्या गावाला गेलो कुठं त्या ठिकाणी किंवा एखाद्या ट्रिपला गेलो तर 15 ते आठवडे आपण जातो, तर 14 दिवस फक्त आपण त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक होतं. पण लोकांना त्याची त्या ठिकाणी भीती होती आणि त्यामुळं जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. त्याच काळामध्ये मला ही जबाबदारी आली, त्यामुळं मला अनेक ठिकाणी फिरता आलं नाही. बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याचशा आरोग्य केंद्राला भेटी दिल्या, कलेक्टर ऑफिसला एक दिवसाळ त्या ठिकाणी मी असायचो. पण एखाद्या गावात जायचं तर आम्हाला भीती काय वाटायची की समजा आम्ही विचार करायला आमच्यासारख्याला कोरोना झाला तर आमची त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करू शकू, शासन आमच्या पाठीशी आहे, सगळ्यांच्या पाठीशी आहे की आमचे कुटुंबी त्या ठिकाणी. पण सर्वसामान्य झालं तर काय करायचं ही भीती होती, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी येण्याचं टाळत होतो.
आणि तशा प्रकारच्या सूचना माननीय उद्धव ठाकरे साहेब अजितदादा पवार साहेब दिल्या. कारण बऱ्याच वेळा बघितलं की मंडळी मास्क वापरायची, पण जवळ आले की मास्क काढायची, एकमेकाजवळ बसताना त्या ठिकाणी मास्क काढला जायचा आणि त्यामुळे याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढला. पण आता कोरोनाचं संकट दूर होत असताना आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आपण कैलासवासी चव्हाण साहेबांच्या विचाराची जोपासना आपण सातत्याने करत आलो आहे आणि त्या विचारात जात असताना चव्हाण साहेबांची नेहमी भूमिका होती की चव्हाण साहेबांनी बेलचे राजकारण करा, जो येईल त्याला बरोबर घ्यायचं आणि पुढे जायचं ही त्यांची भूमिका होती. आणि त्यामुळं या ठिकाणी मोदी सरांनी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला त्यांनी नाशिकला ते लोकसेवेला केलं. नेहरूंनी यशवंतराव चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवलं. चव्हाण साहेब दिल्लीला त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण पार्लमेंटमध्ये निवडून झाला पाहिजे. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कराडची जागा होती तिथे कैलासवासी आनंदराव चव्हाण साहेब होते. तिथे माझ्या माहितीप्रमाणे आळतेकर त्या ठिकाणामध्ये असेल आणि मग चव्हाण साहेब त्या ठिकाणी मग नाशिकला त्या ठिकाणी गेले, तिथून ते निवडून गेले. सुदैवानं चव्हाण साहेबांनी ती सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर लगेच त्या ठिकाणी ती युद्ध त्या ठिकाणी थांबलं आणि कराड उत्तरची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये आदरणीय पी डी पाटील साहेबांना संधी मिळाली. 62 ते 67 पी डी पाटील साहेब तिथे आमदार होते. सांगायचं तात्पर्य एवढं की चव्हाण साहेब हे बेलचं राजकारण करत असताना त्या ठिकाणी थोडं मागं पुढे सरकून सुद्धा काम चव्हाण साहेब निश्चित त्या ठिकाणी करत होते आणि त्यांच्या विचारांना आपण जातो. आता आपण आदरणीय पवार साहेबांचा मानतो आणि पवार साहेब नेहमी सांगतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा. मी बऱ्याच वेळेला बघतो त्याचा बाळासाहेब सोळसकरांनी विचार केला की इथं कामीसाठी मंडळी येतात, माझ्यावर सहकार खात्यात जबाबदारीनंतर पवार साहेबांनी मला बोलवून सांगितलं की मी गेल्या वर्षी सांगतो, मी गेल्या वर्षी म्हणजे तो साधारणपणे 20-21चा गेला हंगाम, मला त्याने सांगितलं की बाळासाहेब राज्यामध्ये ऊस जास्त आहे, लोक आता ऊसाचं पीक घेत आहेत, मळा रानावसा शेती झालेली आहे, नवीन पुढी त्या ठिकाणी शेती चालली आहे, ती पट्टा पद्धत असेल ड्रीपचा अवलंब करते, उत्पन्न वाढलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कारखाने सुरू राहणं आवश्यक आहे. ज्या कारखान्याला अडचणी आहेत त्या कारखान्यांना आपण सरकारनं थकामी दिलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये राजकारण नका. आणि मग आम्ही 32 कारखाने असे त्या ठिकाणी निवडले की ज्यांना थकामीची गरज आहे. थकामीचा अर्थ असा की बँक जी कर्ज घेतली तर त्याला शासनाची हमी, त्या कारखान्यात नाही फेडलं तर शासन फेडणार. शेवटी काही कारखाने साखरे दर वाढले, त्याची परिस्थिती सुधारली, ते त्यातून बाहेर गेले. 2-3 कारखाने सांगितलं आम्हाला घ्यायचं नाही. 8 कारखाने असे आहेत की त्यांनी सांगितले की आम्हाला थकामीची गरज आहे. 8 मध्ये 2 भाजपचे कारखाने, 3 भाजपचे कारखाने त्या ठिकाणी. त्यामध्ये बीडचा एक कारखाना, खंडाळा सहकारी साखर कारखाना आणि किसनगिरी सहकारी साखर कारखाना. आम्ही त्यावेळी हा विचार केला नाही हे कोणत्या पक्षामध्ये आहेत आणि त्यांना थकामी दिली. त्यांनी त्या वर्षीच्या हंगामामध्ये 20-21च्या हंगामामध्ये कारखाना चालू करणं आवश्यक होतं. चालू केलं नाही, पैसे घेतले, 20 कोटी घेतले, तर किसनगिरीला खाली जवळजवळ 12-13 कोटी रुपये घेतले आणि कारखाना चालू केला नाही. मग आम्ही त्या ठिकाणी त्या वर्षी भूमी घेतली, ठीक आहे, आता त्याने चालू केलं पण त्याच्यावर छोटी वसुली केली पाहिजे. मग अशा पद्धतीचं काम हे सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. याही वर्षी आपण बघतो की यावर्षी ऊसाचं उत्पन्न अधिक आहे आणि विशेषतः आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊस आहे, जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी ऊस आहे, त्याचप्रमाणे परभणीमध्ये आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये वाई परिसरामध्ये. आम्ही त्या ठिकाणी साखर आयुक्तांनी आदेश दिले, त्यामुळे शेरवी असेल, जरडेश्वर असेल, स्वराज्य असेल, तो कसे काही कारखाने घेऊन जातात त्या ठिकाणी. पण हे ऊस संपूर्ण फार मोठं टार्गेट हे त्या ठिकाणी आहे आणि तशा दृष्टीने आपण इथं आदेश दिले. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आटपाडी परिसरात ऊस आहे, जालना जिल्ह्यामधल्या ऊसाचं अलॉटमेंट आपण त्या ठिकाणी केलं आहे. आता उन्हाळा वाढतोय आणि फार मोठं आव्हानाचं काम हे त्या ठिकाणी आहे. आता एक आहे की आता आपण बघतोय की साधारणपणे आता ऊसाचं क्षेत्र वाढलं, कारखाने वाढले, त्यामुळे शेतकरी निश्चित कुठल्या कारखान्यात अशी खात्री करणे गरजेचे. जो पहिला येईल त्याला त्या ठिकाणी ऊस नेण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे आणि त्यामुळे अंदाजे प्रत्येक कारखान्यात नाही की माझ्या कार्यक्षेत्रात किती ऊस राहिला, इथं किती राहिला.
पण सगळे कारखाने सातत्यानं माहिती त्या ठिकाणी घेत असतात, कारण 15 मेच्या सगळ्या राज्यातला ऊस संपला पाहिजे टार्गेट त्या ठिकाणी. काही कारखाने जालन्यामधले 15च्या पुढे सुद्धा हे त्या ठिकाणी जातील आणि त्या दिशेनं या ठिकाणी आपलं नियोजन हे त्या निमित्तानं सुरू आहे. इथं बोलता बोलता बाळासाहेब सोसकर म्हणजे मी कोणाची खोड काढत नाही, बाळासाहेब घोष खरे, पण आता काय होतंय राजकारणामध्ये जास्त मरून राहून चालत नाही. मला मरण अप्पायचं आहे. माझं असं घडलं सभापती की मी 4ची विधानसभा मूळच्या मतदारसंघात लढलो, 99ची निवडणूक लढलो होतो आणि मग 4ची निवडणूक आल्या आणि आम्ही आपलं माडं बोलायचं आपलं थोडक्यात, मी हे काम केलं, मी ते काम केलं. आणि बहुतांश असं घडतं की विधानसभेमध्ये दुसरी विधानसभा सगळ्यांना जायचं आणि सगळे लोक माझ्यावर एकत्र आहेत. सगळे म्हणजे कोणी माझ्या तालुक्यामधला त्यावेळी नाव कोणाची घेत नाही, पण कोणी बाळासाहेब राहिला नाही. सगळ्यांनी माझ्यावर डाव काढायचा प्रयत्न केला. काही जणांनी असा प्रयत्न केला की पेढी साहेबांनी इतके वर्ष नगरात शिवून काम केलं, एवढा मोठा कारखाना चालला, 3 वेळा आमदार होते, 1 वेळा MLC होते, पण त्यांच्या डोळ्यात कोणाचा अपमान करायचा असं प्रयत्न झाला. निवडणूक झाली, मी निवडून आलो त्या ठिकाणी. मदनप्पा माझी गाठ, मदनप्पा भोसले, मदनप्पा भुसांची माझी गाठ पडली. ते बोलले अप्पा मला आलो. अप्पा म्हणले अरे तू निवडणुकीत 15 दिवस जर 15 दिन त्याचा शब्द होता, 15 दिन वार म्हणले कोणाची भेट ठेवायची जे असेल ते स्पष्ट बोलायचं. पण एक आहे की मी कधीही कुणाबद्दल रोष ठेवत नाही, कुणाबद्दलही कधी आकेश ठेवत नाही. आता मी श्वास मंत्री झाल्यानंतर की त्याच्या आधी सुद्धा त्या ठिकाणी मी अनेकांना भेटतो, अनेक लोक येतात, हे त्याला सहकार्य करायचं. हे आमच्या बऱ्याच सहकार्यांना सांगतो की राज्यामध्ये 288 आमदार आणि 48 खासदार, 288 आमदार होण्यासाठी आपण बघतोय की अनेक मंडळी देव पाण्यात ठेवतात, आपल्या प्रॉपर्टी विकतात, अनेक उद्योग करतात, अनेक गडबडी करतात आणि निवडून येण्याचा प्रयत्न करतात. सगळ्याच्या नशिबी येत नाही. ज्याच्या नशिबी येतं त्यानं त्याचा चांगल्यासाठी वापर करायचा. जी ताकद आम्हाला दिली ती ताकद शेवटी सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी वापरली पाहिजे. आणि त्या भूमिकेतून गेल्यामुळं मी बघतोय की एक कार्यकर्त्यांचं चांगल्या प्रकारचं जाळ सुद्धा त्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे. आदरणीय PD पाटील साहेब आम्हाला नेहमी म्हणायचे की गावात एक कार्यकर्ता असतो तो फटका असतो त्याच्या मागो करावा. त्यामुळे मूळच्या मतदारसंघामध्ये संघटन सुद्धा चांगलं झालं. आज मला आनंद आहे की कनेरखेडमध्ये आपण सर्वांनी एकत्र याचा निर्णय घेतला. वाईटातून चांगलं दीपकरावांनी सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही एकत्र आलो. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना कळलं की प्रत्येकाला एकमेकाची त्या ठिकाणी कशा प्रकारची मदतीची गरज आहे आणि मग त्यामुळे आपण एकत्र आला. गावचे एकंदर या विकासासाठी आपण सर्व एकत्र आलात आणि त्यामुळं सोसायटीची निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी ही निवडणूक आपण त्या ठिकाणी केली. चांगल्या प्रकारचे सहकारी त्या ठिकाणी निवडून आले. गाव या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं आता तो 4 कोटीपर्यंत कर्ज वाटप झालं आहे. सोसायटी शेवटी आणि ग्रामपंचायत शेवटी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत नागरिक सुविधा देणंही काम असतं. सोसायटीला खऱ्या अर्थानं सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन करणं अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी होत असतं. मूळ सावकारी नष्ट व्हावी यासाठी सोसायटीची संकल्पना ही त्या ठिकाणी आली आणि त्याच्या माध्यमातून आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी विकास झाला. सोसायटीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय काही मंडळी निवड सोसायटीचं राजकारण त्या ठिकाणी करतात, अशी लोक असतात, काही फक्त ग्रामपंचायत इंटरेस्ट असतो त्या ठिकाणी. आता माझी माहिती तुम्हाला देतो. मी आमदार होईपर्यंत सोसायटीत सभासद होतो. कराडला सोसायट्या त्या ठिकाणी एक जी सोसायटी यशवंतराव चव्हाण साहेबांचे बंधू होते गणपतराव चव्हाण त्यांनी स्थापन केली 47 साली. दुसरी सोसायटी त्या ठिकाणी मी आमदार झाल्यानंतर आता आपल्या विचारात सोसायटी पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी घेतले. तिसरी आमच्या बावकीचा अशोक पाटील 3 सोसायटी आणि मग परत जी चव्हाण साहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे मग त्याचं कर्ज वाटप कमी होतं. थोडा राजकीय संघर्ष झाला. मग आम्ही त्यामध्ये पदार्पण केलं. मग सोसायटी ताब्यात आली आणि मग मला त्याने त्या सोसायटीमध्ये त्या ठिकाणी संचालन घेतलं. मी म्हणलं चेअरमन काय नको. सुरुवातीला 5 वर्ष अशी गेली. कराडला कसं होतं की साधारणपणे
इतर बँका असल्यामुळे सोसायटीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी कमी होतं. पण सोसायटीचं महत्व काय, जिल्हा बँकेचं महत्व काय, तिथे गेल्याशिवाय कळत नाही. आणि मग परत जिल्हा बँकेला मी त्या ठिकाणी उभा राहता निर्णय घ्यायला सांगतो का तुम्हाला, तर शेवटी एक थोडासा सोसायटी आणि जिल्हा बँक असा संदर्भ त्या ठिकाणी जरूर आहे. आज राज्यामध्ये माझ्याकडे फार मोठे प्रश्न सोसले येतात की ब वर्गाचं करायचं काय. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये ज्याचा बाळासाहेब उल्लेख केला असा एक प्रकार आला. आपल्या शेवटी सोसायटीमध्ये त्या ठिकाणी सोसायटीचे जे सदस्य आहेत तेच मार्केट कमिटीला मतदान करतात. विदर्भात नवीन एक फॅड त्या ठिकाणी आला की धान्य अधिकोष संस्था, म्हणजे धान्य अधिकोष संस्था म्हणजे मी संस्था काढायची, ती संस्था माझ्या बँकेत असती आणि मी काय सांगायचं की धान्यावर प्रक्रिया करणारी किंवा त्याचं साठवणूक करणारी संस्थांनी काढल्या आणि त्या त्यांनी सोसायटीला जोडल्या आणि त्याचा वापर मग ते एपीएमसीला करायला. म्हणून परवाच्या अधिवेशनामध्ये कायदा केला, त्यांना त्यातून बाजूला काढला. आता निव्वळ शेतकऱ्यांना कर्ज व पुरवठा करणाऱ्या संस्था राहतील अशा प्रकारचे त्यामध्ये बदल केले आहे. काही संस्थेच्या बाबतीमध्ये असं आहे की क्रियाशील आपण आता क्रियाशीलची व्याख्या कुठली काढलेली आहे. कर्ज तुम्ही घेतलं ठीक आहे, उभं राहायचं असेल तर, पण मतदानासाठी तुम्ही नाही घेतलं तरी त्याला आपण कायद्यात तो बदल त्या ठिकाणी केला. आणि मग असे काही प्रश्न येतात. या कायद्यामध्ये सुद्धा बदल करण्याचा आमचा मानस आहे. स्वच्छ सरळ कारभार त्या ठिकाणी राहिला पाहिजे ही भूमिका ही त्या निमित्ताने आपली जिल्हा बँक अतिशय चांगल्या प्रकारची जिल्हा बँक आहे. रामराय निंबाळकर साहेब, आम्ही सर्वजण ती जिल्हा बँक चालवतो. आता काकांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि पुढे तात्या त्या ठिकाणी होते. या जिल्हा बँकेच्या माध्यमातून अधिकाधिक कर्ज वाटप वाढवण्याचा आपला मानस आहे. आता जिल्हा बँकेचे पुढचे वेगळे प्रश्न आहेत. जिल्हा बँकेचं साधारणपणे असं असतं की एखाद्या कारखान्यानं साखरेचं पोतं तयार झाल्यानंतर गोडाऊनला ठेवल्यानंतर त्याला त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं आणि ते कर्ज दिल्यानंतर ते पोतं जेव्हा विकलं जाईल त्यावेळेस ती रक्कम त्या ठिकाणी बँकेत भरायची, दरम्यानच्या काळामध्ये व्याज भरायचं. तर बँकेला व्याज ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळायचं. आज आपण जर बघितलं तर आपल्या जिल्हा बँकेचा 150 कोटीचा फायदा त्या ठिकाणी झाला. मी सह्याद्री कारखान्यात चेअरमन म्हणून काम पाहतो. माझा एक स्वभाव असा आहे की साधारणपणे साखर विकताना विचार करायचा, बाबा आपण कमीने विकायचं नाही, कमीला आपण त्या ठिकाणी विकायची नाही. कशासाठी विकायची आपण कमीने? आणि मग माझी साखर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी विक्री व्हायची नाही. लोक मला नावं ठेवायची विकायची. कारखान्या निवडणुकीला तर काही लोकांनी सांगितलं की याने एवढी साखर ठेवली, याचा कारखाना दिसत नाही. आता मग त्याला राजकीय उत्तर दिलं पाहिजे. एवढे ठेवल्या गोष्टी पण मालकाच्या नजरेवर ठेवल्या. मालक म्हणजे सभासद शेतकरी जाता त्याला दिसले पाहिजे. तर मला एवढा फायदा झाला की मी त्या ठिकाणी ती साखर दराला विक्री 32-60 एवढा दर मी महाराष्ट्र झाला दिला. पण हे सर्व व्याज त्या ठिकाणी जिल्हा बँकेला जातात. आज आपल्या जिल्हा बँकेचा जो 60 कोटी इतके व्याज आपण कारखाना त्या ठिकाणी दिलं. आणि मग माझ्या मनात विचार आला की बाबा आपण क्रियाशील सोसायटीला आपण क्रियाशील बघतो. म्हणून मी भूमिका अशी घेतली की मी जर ज्या कारखान्याचं प्रतिनिधित्व सभासदांच्या माध्यमातून करतो तो कारखाना जर त्या ठिकाणी जिल्हा बँकेला व्याज देत असेल तर मी क्रियाशील आहे, मी करीत असू नये. आणि म्हणून मी निर्णय घेतला. काही लोकांनी मला म्हणले चुकीचा निर्णय झाला, कशाला सहकार मंत्री असताना कसं उभं राहायचं. आता आमचे हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री आहेत, ते आता बँकेचे अध्यक्ष आहेत. आणि आमच्या तालुक्याची पद्धत अशी होती की साधारणपणे आमचा तालुका कराड मूळचा तालुका, त्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या दक्षिण उत्तर असा प्रकार होता. आणि मग दक्षिण उत्तरमध्ये आम्ही पिढी साहेब किंवा त्यावेळेचे तिकडचे यशोधराम मोहिते भाऊ असतील किंवा भिकुनाराय कुळकर, आबासाहेब पार्लेकर ही मंडळी कधी सोसायटी राजकारण कधी पडले. जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा आली, लोकसभा आली, एवढं काम होतं. मग आम्ही आता लक्ष करायला सुरुवात केली. मग काय वेळा असं व्हायचं होतं, बिरोडे, पार्ले, सोसायटी 100% किशोर आमच्या, पण ठराव दुसरा. म्हणजे ज्याचा ठराव करायचा तो आता सस्ता म्हणून बसल्याच बसायचा. ग्रामपंचायत आली म्हणायचं मी तुमच्यावर, सोसायटी आली म्हणायचं तुमच्यावर, ठराव म्हणला की माझा करा की माझा काय तुम्हाला करा. असे प्रकार त्या ठिकाणी घडायचे, राजकारण थोडं व्हायचं. ठीक आहे, आता मी नवीन सोसायटी काढले, मध्यंतरी काय सोसायटी माझ्याकडे नव्हत्या, ते मी काय बाळासाहेब ते म्हणणार आहे की मी खोड कोणाची काढत नाही. पण तुम्हाला सांगतो अभिमान की ज्यांनी मला बँकेला सहकार्य केलं नाही माझ्या सोसायट्यांनी, त्या सोसायटी गावाने बरोबर पाडल्या आपल्या विचाराच्या.
पण एक आहे चांगली की ही सोसायटी आता आपण उल्लेख केला एवढ्या लहान गावामध्ये अतिशय चांगली चालली आहे. एटीएम इथं आहे. मला विशेष वाटलं एटीएम इथं आहे, कारण आता आम्ही जिल्हा बँकेने एटीएम करायला म्हणलं तर आमच्या सरकार साहेब म्हणते किती ट्रान्झॅक्शन बघायला पाहिजे, पण इथं आपण हे एटीएम हे अटॅक चालू केलं. ही गरज आहे त्या काळाची. आता सर्व जाता येता बघतोय की कॅश घेऊन जाणं हे सर्व त्या ठिकाणी अडचण होतं. त्यामुळे एटीएमची सुविधा आपण स्वतःची वास्तू सुद्धा चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं काम निश्चित सुरू आहे. इथं विकास कामाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपण बरीचशी कामं या गावामध्ये, त्यामध्ये विशेषतः मी काही कामाचा उल्लेख करतो की आपण या ठिकाणी एक जो पलीकडच्या काठेवाडीचा जो रस्ता आहे तो आपण त्या ठिकाणी पूर्ण केला. त्याच पद्धतीनं दुसरा रस्ता जे आहे त्या ठिकाणी त्याचे निंदस तलाव काम आहे, कनेरखेड ते काठेवाडी रस्ता डांबरीकरण 7 लाख रुपयाचा आहे. आणि विशेषतः हा जो कनेरखेड ते एकंदर रस्ता आहे, मी पहिल्यांदा आमदार झालं त्या रस्त्याने गेलो तर माझ्या डोक्यात एक सारखा विचार असतो, कुठल्या गावात जात असताना माणूस होतो रुबाबात गेला पाहिजे, म्हणजे खड्ड्यात जाता कामा नाही. वाटराचा पूल वाटरकांची मागणी नव्हती, आपण त्या ठिकाणी केला. तारगाव सुद्धा कांतरचा त्यांच्या पुढे काम चालू आपण ते थोडा वेळ गेला त्या ठिकाणी. आर्वीचा पूल त्या ठिकाणी, आर्वीला मी गेलो तो नागझिरा पलीकडे गेलो पाण्याला ओढ्याला पाण्याला अडकलो. आता मला उठलं कुठं पुसवलं थांबलो थोडा वेळ, पुन्हा ते त्या ठिकाणी काम केलं. अगदी मी कनेरखेडला पहिल्या निवडणुकीला आलो, इथं आल्यानंतर जात असताना आपशिंगच्या तिथं ओढ्याला पाणी आलं. सप्टेंबर महिना होता पहिल्या निवडणुकीला. अर्धा पाऊण तास थांबलो, मोठी गाडी असं पाण्यात पलीकडे गेलो. दूर आल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या रस्त्याचं काम सुचवलं. एकदा असंच इकडे आलो होतो, बघितलं तर पाईप पडले. म्हणजे पाईप घातले, म्हणजे ओढ्याच्या पुलासाठी. म्हणजे मला नाही चालणार पाईपा, त्याला बॉक्स टाईप म्हणजे पूल टाईपच करायला पाहिजे. दोन फायदे होतात त्यामध्ये की पालापाचोळा लाकडं काय वाहून आली तर अडकत नाहीत, पाणी वरून त्या ठिकाणी जात नाहीत. आणि तेव्हा तशा प्रकारचा आपण आपशिंगच्या शेजारीचा पूल तसा केला. काल परवा जायगावचा पूल, जायगावचा त्या दिलीपच्या हृदय शेजारी पूल आहे, सारखं मला पूल झाला पाहिजे, त्याची मंजुरी त्या ठिकाणी मिळाली. ते सगळं त्या ठिकाणी होईल. आता इथला पूल आहे, याची उंची त्या ठिकाणी तिथं 100% झिरोवर येईल. आता तिथं त्याचे फोटो एवढे काढून ठेवा, त्या आत्ताचा रस्ता कसा आहे आणि झाल्यानंतर जर सासुऱ्यात झालंय, सासुऱ्यात असलं तर ते एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होतंय. हा पूल त्या ठिकाणी होतोय. त्याच पद्धतीनं दुसरी इथं मागणी आली, पण त्याच्यापूर्वीच त्या ठिकाणी एक काम कनेरखेड ते वेलंग दुधी कटापूर रस्ता आहे, त्यामध्ये कनेरखेड फाटा ते वेलंग रस्ता सुधारणा करणे, त्यासाठी 25 लाख रुपये आपण तरतूद केल्या. ते काम बिंद स्तरावर ते काम सुरू होईल, पण तरी सुद्धा एवढं भागत नाही. आणि मग दुसरं एक खेड त्या ठिकाणी आहे ते 50-54, त्यातनं साधारणपणे 50 लाखाचं कामाची आपण त्या ठिकाणी तरतूद करतोय आणि ते काम त्या ठिकाणी होईल. कारण बऱ्याचशा गावांचा प्रश्न असतो की तालुक्याकडे जाण्याकडे असो, साहजिक आहे. तालुक्याला जात रस्ते त्या ठिकाणी चांगले असते, आपल्या अपेक्षा त्या ठिकाणी शिवारचा रस्ता होतो. दुसरा आपण गणेश मंदिर आपल्या काही मंडळींनी त्या ठिकाणी मांडले की माझ्याकडे दीपकराव आणि दुष्यंत आले, सरपंच आले, सरकार आले, ते म्हणले की या वार्डाला बरेच दिवस काही कामं नाही, त्यांची इच्छा आहे गणपती मंदिरला आपण देऊन टाकतो. त्याचा आपण या ठिकाणी आता शुभारंभ केलाय. मी कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या. मी का सांगतो तर कॉन्ट्रॅक्टरला शेवटी पैसे मिळतात त्या कामाचे, कोणी असतो कॉन्ट्रॅक्टर, म्हणून जमिनीपासून उंची किमान 4 फूट पाहिजे, फरशी आणि वरचा स्लॅब किमान त्या ठिकाणी 10-10.5 फूट त्या ठिकाणी पाहिजे. आणि अशा प्रकारचं काम तिथं होईल. आणि त्या वार्डामधली मंडळी किंवा स्वतः त्या ठिकाणी तिथं त्याचं राहिलेलं जे काम आहे, गाभारा बांधून मूर्ती स्थापना हे त्या ठिकाणी करतील. दुसरं आपण इथे एक हनुमान मंदिराच्या पुढचा सभामंडप बांधलेला आहे, ते काम पण झालंय. थोडंसं आपण मी त्यावेळेस म्हटलं होतं की जुना आपण शिवट्या गावाला ऐतिहासिक परंपरा, दगडी काम आता होऊ शकत नाही कारण ते तसे कारागीर नाहीत, खर्चिक असतं, पण जुना रूप असावा पण आपण वेगळं कमानीचं काम त्या ठिकाणी केलंय. इतिहासामध्ये त्याची त्या पूर्वीच्या काळामध्ये ते मंदिर होतं, तेही काम आपण त्या ठिकाणी पूर्ण केलंय. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी बघितलं असं की भारत फोर्सच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये काही कामं चालू आहेत. त्याचं कोऑर्डिनेट म्हणून शाहजीराव शिरसाट यांची जबाबदारी आहे. त्यातून सुद्धा सिमेंट बंधारे या ठिकाणी 2 झाले आहेत. बंदिस्त गटर कॉन्क्रीट असता ते काम झालंय. अशा प्रकारची काय आणि एक मोफत टेलिमेडिसिन दवाखाना ती कामं अशी झाली. भारत फोर्स ही कंपनी पुण्याची असं आपण सगळे समजतो,
पण ही कंपनीचे मूळ मालक निळकंठराव कल्याणी कराड तालुक्यातले कोळवाडीचे. त्यांचे वडील अण्णाप्पा कल्याणी मोठे सावकार होते, मोठी त्यांची पिढी होती. आणि मग निळकंठराव कल्याणी साहेब पुण्याला शिकायला होते, त्यांचे वडील गेले कॉलेजमध्ये. त्याने विचारलं की बाबा असं असं काय शिकवता प्राचार्य मुलांना. ते दोन प्राध्यापक म्हणून सांगितलं असं आम्ही शिकवतो, अकाउंट शिकवतो, असं ते शिकवतो. अरे म्हणले हे तर माझ्या पिढीवर असतं काम, म्हणले माझ्याकडेच काम असतं. मी त्याला घेऊन आलेलं. कल्याणी साहेब सुरुवातीच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकीय एकंदर सगळं त्या ठिकाणी ऑफिस मधलं काम बघत होते ते. आणि दुसरे होते पुष्पभाई बजाज म्हणून. नंतर त्याने तो कारखाना त्या ठिकाणी भारत सुरू केला. जगातला चांगला कारखाना बाबा कल्याणचे जबाबदारी आहे. आणि CSR फंडामधून ते चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी करतात. तशा प्रकारची या तालुक्यामध्ये कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. त्याच पद्धतीने दुसरंही त्या ठिकाणी एका गोष्ट उल्लेख केला पाहिजे की इथं नाविन इथं आपण शंकरराव अण्णा आमदार असताना इथं आपण एक माधवराव शिंदे सामाजिक सभागृहाची आपण त्या ठिकाणी बांधकाम केलं. पण तंत्रज्ञानाने काय कालांतराने गळती सुरू झाली. बऱ्याच वेळा असं घडतं की आपण त्या ठिकाणी काम झाल्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काय ते काम आपण सोडतो, मग गळती होती, लिकेज होतं, सारखी आपली मागणी त्या ठिकाणी होती. आणि मग हे काम त्या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणी नवीन तर लगेच करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण नाविन्यपूर्ण योजना, जिल्हा वार्षिक योजना यातून आपण त्या ठिकाणी 20 लाखाची तरतूद केली आहे. त्यामध्ये गळती काढणे, खिडक्या त्या ठिकाणी बसवणे, ग्रिल बसवणे, रंगरोगोटी इतकी काम आहेत. तर माझी आपल्याला एक विनंती आहे, काम सुरू असताना गावातल्या तरुण मंडळींनी वर जाऊन बघितलं पाहिजे सर कसं होतंय काम, काय होतंय, पाणी कुठं साठलं, काय होईल, कसं ते त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. आणि त्यामुळे ते काम त्या ठिकाणी हा जो आता बाळासाहेब निधी हा आता नाविन्यपूर्ण म्हणजे मी पालकमंत्री आहे. पालकमंत्री असं मला अधिकार आहे, त्यामुळे अधिकचा मी वापरलाय त्या ठिकाणी. तर तुम्ही बाहेरच्या मतदारसंघात काय सांगू नका तुम्ही जास्त निधी घेताय. शेवटी थोडस इकडे लक्ष दिलं पाहिजे. मी एक आहे की इतर जिल्ह्याचं काही जास्त निधी घेत नाही. सगळ्यांना सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना राजाभाऊ आपण निधी दिलाय. त्याच पद्धतीनं खासदारांना सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. शेवटी असं ती त्या भागामध्ये सामाजिक काम करत असतात. आणि सर्वात कसं असतं की मला एक आता मंत्रीपदाची संधी मिळावी. मला काय घडलं की आता मला तिथं स्टाफ चांगल्या प्रकारचा, तिथं PA आहे, तिथं त्याचा एकंदर कामाचा पाठपुरावा करणं हे काम त्या ठिकाणी होतं. आणि अनेक योजना त्या ठिकाणी करतात. म्हणजे लहानसा आता मी एक उदाहरण सांगतोय. कराड तालुक्यामध्ये एक आमचे वडगाव म्हणून संजय कदम म्हणून एक कार्यकर्ता, त्याच्या बंधूला झाला त्या ठिकाणी कोरोना झालं. ते बरं झाले, डिस्चार्ज दिला आणि पुन्हा एकदम एका आठवड्यानं बेशुद्ध पडलं. कोरोनातच झालं होतं ते. पण ऍडमिट करताना त्या ठिकाणी नोंद कोरोना झालं नाही, त्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही म्हणले. मग पुन्हा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. तिथल्या PLAचा जो 46 लाख रुपये त्याला मेडिकलचा खर्च आला. 1.5 महिना तो अनकॉन्शियस होता. तो आम्ही गेला. पण हे काय घडलं तर तिथं मी गेल्यामुळे तसंच प्रकारे एक या ठिकाणी पर्यटनच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणात असतो. पर्यटनाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आदित्य ठाकरे साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत. राज्यमंत्री आदित्य तटकरे म्हणजे सुनील तटकरेंच्या कन्या आहेत. आणि मग ते आता अधिवेशनामध्ये इतर आम्ही असताना आम्हाला कळलं की याच्या निधी चांगल्या प्रकारचा आहे. मग ते साधारणपणे माहिती घेतली काय काय होती त्यामध्ये. तर ऐतिहासिक जी ठिकाण आहेत त्याला पूर्वीचा लोक देणं किंवा तिथे विकास करणं अशा प्रकारची कामं आहेत. आणि त्यामध्ये मी मग जे भूषणगड आहे, जे खटाव तालुक्यामध्ये, तिथं पूर्वी मी त्या ठिकाणी काही कामं केली. ते रस्त्याचं काम सुरू आहे, ते काम सुरू आहे. तडबीडच्या शेजारी वसंतगड आहे, ते सुरू आहे. कराडच्या शेजारी सदाशिवगड आहे. आता सदाशिवगड आणि भूषणगड हे जर इतिहासाचा बघितला तर असं ठिकाण आहे की समजा सदाशिवगडाचे एक पॉइंट असं आहे की ते वर टाके आहे, म्हणजे पाण्याचं ठिकाण आहे. तिथं कसं ते केलं तर तिथं ते साधारणपणे मावळे तिथं बसायचे, तिकडनं कोळे ते दिसायचे. तसंच भूषणगडला त्या ठिकाणी होतं. वसंतगडला त्या ठिकाणी वस्ती मोठ्या प्रमाणात होती. ते चंदोबाचं देवस्थान आहे. आणि आपल्या या कनेरखेडचा सुद्धा आपण त्यामध्ये मागणी केली. परवा थोडी अधिवेशन काळामध्ये गडबडीने आपण त्या ठिकाणी ती मागणी त्या ठिकाणी केली आणि दोघांनी त्या ठिकाणी मान्य केलं. यामध्ये एक आहे की साधारणपणे 5 कोटीचा सुरुवातीला निधी मंजूर झाला आहे. आणि यामध्ये आपण अशी काही गावाला विचारतो. त्यामध्ये असं आहे की गावामध्ये जो ऐतिहासिक वाड्याचं नूतनीकरण आहे, आपली पुढी मागणी होती त्या वाड्याचं नूतनीकरण झालं पाहिजे.
नूतनीकरण याचा अर्थ असते की जुन्या प्रकार लूक आला पाहिजे आणि अशा प्रकारची कामं करतात. केवळ आपण त्याचं समज की ते जुनं एक तळ आहे शिवकालीन, त्याला जुना लूक द्यायचा अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचं हे काम या गावामध्ये त्या ठिकाणी आपल्या होईल आणि निश्चित गावाच्या एकंदर लौकिकमध्ये इतिहासामध्ये भरही त्या निमित्तानं निश्चित त्या ठिकाणी पडेल. एक चांगल्या प्रकारचं काम निश्चित या ठिकाणी या परिसरामध्ये सुरू आहे. राजकीय दृष्ट्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया त्या ठिकाणी न्यायालयीन अडचणीमध्ये थांबलेली आहे आणि त्यामुळं तो एकदा निर्णय झाल्यानंतर निश्चित त्या निवडणुका लवकर होतील. आज आपण बघतोय की पंचायत समितीमध्ये प्रशासक आहे, जिल्हा परिषद प्रशासक आहे. पूर्वी असं म्हणतात की एका जिल्हा परिषदेला 11 वर्ष मुदत मिळाली. आता खरं लोकांची अपेक्षा ती होती, परंतु कायद्यामध्ये जी घटना दुरुस्ती त्यामध्ये त्या ठिकाणी तो वाव नाही. एकदा मुदत संपली थांबलं पाहिजे आणि मग नगरपालिका यांच्यावर प्रश्न आले पण लवकरच त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि नंतर या निवडणूक होतील. त्या निवडणुकीला सुद्धा आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. राष्ट्रीय आपले काही मतभेद त्या ठिकाणी जरूर आता त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण या निवडणुकीला सुद्धा सामोरं जावं अशा प्रकारची सुद्धा काम आपण करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. आज आपण चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. मला एक अर्धा पाऊण तास थोडा यायला वेळ झाला, तरी स्वामी दीपूराव समिती काय गडबड कुठली करणार नाही, त्यामुळे मी गडबड कुठली त्या ठिकाणी केली नाही. जिल्ह्यातल्या सगळ्या सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण केला. महिलांचा सत्कार राहिला असं मला सांगितलं बरोबर आहे ना. महिलांचा सत्कार वाटला. आपल्या मान तालुक्यात कसं आहे, मान तालुक्यात मी बघितलं त्या ठिकाणी एक अलाउन्स करा. आपला दादा पडके नाही का, तो काय अलाउन्स करतो चांगला, तो आपला कार्यकर्त्या पक्षाचा. तो काय करायला तर ते मी गेलो तर मला कळणार मिस्टर सभापती, परत म्हणला मिस्टर सरपंच. मी म्हणणार काय भानगड काय, युवराला विचारलं तर ते म्हणला सभापतीचे मिस्टर आणि मिस्टर सरपंच म्हणजे थोडस काय पवार साहेबांनी एवढी मोठी संधी आपल्याला दिली, 33% आरक्षण दिलं, महिला पुढे येतात जोर गोष्ट खरे. तर त्यांचं सुद्धा मी आता घरी मी सत्कार केला असं त्यांचा सत्कार जसा असं समजावं. त्यांना चांगल्या प्रकारचं काम ते इथून निश्चित करतील आणि त्यासाठी माझं सहकार्य राहील अशी खात्री या ठिकाणी देतो. जास्त काय बोलत नाही, कारण मी नियम पाळणारा माणूस आहे. 10 वाजले त्यामुळे अधिक न बोलता त्या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा